हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या क्लासमध्ये. आज आपल्या क्लासचा चौथा दिवस आहे. इथं आजपर्यंत आपण 32 साईजची ब्लाऊज कटिंग बघितली. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी. आज चौथ्या दिवशी आपण शोल्डर कटिंग बघणार आहोत. तर माझी जी स्टिचिंगची पद्धत आहे ती मी फर्स्ट तुम्हाला बॉडी मेजरमेंटवरूनच शिकवते आहे. तर आज पण बॉडी मेजरमेंटवरून आपण किती मापाला किती शोल्डर घ्यायचा, डीप नेकला किती घ्यायचा, छोट्या नेकला किती घ्यायचा हे दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक मापाचे, आता तुम्ही टेलरिंग क्लास शिकताय म्हटल्यावर प्रत्येक मापाचे ब्लाऊज तुमच्याकडे शिवायला येतील. तेव्हा तुम्हाला अडचण होणार नाही अजिबात. मी जे काही सांगेन शोल्डर बाबतीत ज्या काही टिप्स असतील त्या सगळ्या तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. कारण तुम्ही जसं कटिंग करत जाल तसं तुम्हाला प्रत्येक मापाच्या अडचण अजिबात होणार नाही. लगेच तुमच्या लक्षात येईल की किती मापाच्या छातीच्या साईजच्या ब्लाऊजला तुम्हाला किती शोल्डर घ्यायचं आहे. त्याच्यासाठी हा क्लास पूर्ण बघा आणि प्रत्येक गोष्ट लिहून ठेवा. अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण अजून डीपमध्ये मी जाऊन प्रत्येक छातीच्या मापानुसार गळ्याची रुंदी किती असेल, डीप नेक गळा किती घ्यायचा, मग डीप नेकच्या गळ्याच्या अनुसार परत शोल्डर किती घ्यायचा हा पूर्ण चार्टच बनवून तुम्हाला मी देईन. चार्ट तुमच्याकडे आला की तुम्हाला अजून छान होईल. पण आजचा जो व्हिडिओ आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ क्लास स्टेप बाय स्टेप मी पूर्ण क्लास शिकवणार आहे. जसं माझ्या घरात टेलरिंग क्लासेस चालतात तसंच. तर तुम्ही प्रत्येक क्लास झाल्यावर नोट करून घ्या. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या त्या सगळ्या तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि प्रत्येक दिवशी पेपर कटिंग करून प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला कुठल्याही शिवण क्लासला जायची गरज नाही. घरी बसून तुम्ही हा पूर्ण टेलरिंगचा क्लास करू शकता. तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगत असते. तर अजून एक हा क्लास सुरू करण्यापूर्वीच मी एक गोष्ट माझ्या सगळ्या ताईंना, माझे एवढे सबस्क्रायबर जे जुळलेले आहेत त्या सगळ्यांना, आणि परत दुसरे नवीन पण आता हा व्हिडिओ पहिल्यांदा अजून कोण बघतील, नवीन खूप जणांकडे जाईल व्हिडिओ. अजून त्याच्यासाठी सगळ्यांना, माझ्यासारख्या ज्या ताई आहेत त्यांना सगळ्यांना हेच सांगेन की ताईंनो, जर तुम्हाला पण काहीतरी करायची आवड आहे आणि घरातल्यांची परमिशन जरी भेटत नसली किंवा अडचण असली, काही कारणांमुळे तुम्ही बाहेर जाऊन शिकत नसलात तरी काहीतरी करण्याची आपल्यामध्ये जिद्द असली ना तर आपण काहीही करू शकतो. तर एवढंच सांगणं आहे की तुम्ही पण काहीतरी करा. ह्या टेलरिंगचा कामामध्ये तर इतकं छान हे काम आहे माझं काम. तर हे शिका, तुम्ही घरात बसून शिका. आजकालच्या या काळामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांचा हात बटवणं म्हणा किंवा आपल्याला त्यांना हेल्प करणं थोडं होईल. कारण आजच्या काळामध्ये एकट्या माणसाने कधी घर चालत नाही. पूर्वी चालायचे, एक नवरा काम केला की सगळं घर बसून खायचं. पण आता तसं नाही. या महागाईच्या काळामध्ये आपण पण त्यांना काहीतरी थोडीशी मदत केलीच पाहिजे. म्हणून काही ना काहीतरी आपण पण बायकांनी केलं पाहिजे. हे माझे विचार आहेत. अजून त्याला सोडून हेच सांगेन की आपण स्वतः जर कमवायला लागलो ना तर तेव्हा आपल्याला पैशाची व्हॅल्यू कळते. नवरा किती जरी आणून दिला आपल्याला, कमी कशाचीच पडत नाही, सगळं आणून देतो. पण स्वतःच्या कष्टाने मेहनतीने केलेला जो पैसा असतो त्याची व्हॅल्यू वेगळीच असते आणि तो आत्मविश्वास पण वेगळा असतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ जर पहिल्यांदा कोण बघत असेल तर त्यांना एकच विनंती आहे, तुम्ही पण स्वतःचं काहीतरी करा आणि आत्मनिर्भर बना. तर चला, व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांना एकच सांगेन की खूप सारे व्ह्यूज येत आहेत पण लाईक येत नाहीत. तर लाईक जरूर करत राहा. लाईक केल्याने तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या खूप जण ज्या गरजाळू ताई आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि शोल्डर बाबतीत सर्व जाणून घेऊया. तर आता आपण चला शोल्डर बाबतीत समजून घेऊया. सगळ्यात आधी मी इथे बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करून घेते. तर आता समजा इथे आपल्या ब्लाऊजची जी लांबी आहे ते 12 इंच आहे. खाली मी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडला. हे एक फक्त तुम्हाला समजवण्यासाठी हे मी माप घेतलेलं आहे. आता ही जी बाजू आहे आपली बंद बाजू असते गळ्याकडची आणि इकडे शोल्डर लावायचा आहे, इकडे कंबर लावायची आहे. तर चला आपण अंदाजाने असं घेऊया की इथे आपल्याला 32 साईजचा ब्लाऊज बनवायचा आहे. छाती 30 इंच कंबर असते आणि असं आपण मार्क लावून घेऊया. 2 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. आता इथे समजा आपण कोणाचाही बॉडी मेजरमेंट घेतला. बॉडी मेजरमेंटवर आपल्याला शोल्डर समजा 15 आलं. 15चं अर्ध किती होतं? 7.5 इंच होतं.
14 आलं, 13 आलं, छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत जास्तीत जास्त कोणाचं 14, 15, 16 असे शोल्डर असतात. 16च्या पुढे जास्त करून नसतो, जास्तीत जास्त 15.5 इतकं शोल्डर असतात सगळ्याचे. तर सपोज आता आपण 14 इंच शोल्डर आलेला आहे असं समजूया बॉडी मेजरमेंटवर. तर आपण जेव्हा आपण आता कपड्यावर कटिंग करू, कपड्याची घडी अशी घालून घेऊ ना, चौथ्या भागावर आपल्या ब्लाऊजची कटिंग होते. तर तिथे आता आपण अर्ध 14चं अर्ध असतं 7 इंच. किती असतं? 7 इंच शोल्डर आहे. ठीक आहे. तर आता याचा इथे गळारुंदी मी 2 इंच घेतली. गळारुंदी 2 इंच घेऊन असा सरळ एक बॉक्स बनवून घेतला. हे झाले आपल्या गळ्याच्या बाबतीत. ठीक आहे. हे गळा. आता यांच्यानंतर इथे शोल्डर आपल्याला बॉडी मेजरमेंटवरून अर्धा इंच, अर्धा बॉडीचं जो शोल्डर आलेला आहे 14 त्याचा अर्ध केलं, 7 इंच आलं. ठीक आहे, 7 इंच आलं. तर आता आपण समजा आपला गळा अगदी एकदम 10 इंच डीप आहे. 10 इंच डीप गळा असेल तर आपण ह्या बॉडी मेजरमेंटवर जेवढा 7 इंच घेतलेला आहे ना, तर त्याला 2 इंच कमी करायचं. जितका पण आपल्या बॉडीवर शोल्डर येतो त्याच्यातला अर्धा केल्याच्या नंतर डीप गळ्यांसाठी 2 इंच कमी करायचं. लक्षात घ्या. डीप गळे कोणते असतात आता ते पण सांगते. डीप गळे 8 इंचाच्या पुढे जे पण गळे असतील ते असतात डीप गळे. जसं 9 इंच, 10 इंच, 10.5 इंच, परत 11 इंच, हे सगळे डीप गळे झाले. छोटे गळे कोणते? आता हे झाले डीप गळे. ठीक आहे. छोटे गळे कोणचे? छोटे गळे असतात 8 इंचाच्या वरचे. 8 इंच, 7 इंच, 6 इंच, 5 इंच, 4 इंच, 3 इंचपर्यंत सुद्धा गळा असतो. ते असतात छोटे गळे. तर आता आपण डीप गळ्यासाठी बघितलं 2 इंच कमी करायचं. तर डीप गळ्यामध्येच आता 10च्या वरचे पण असू शकतात. जसं आता 8.5 इंच आपला गळा असला, 8.5 इंच गळा असला तर आपण जेवढा पण शोल्डरमधून अर्धा केला ना, 7 इंच केला ना, त्याच्यातला आपण फक्त 1.5 इंच कमी करायचा. 8.5 इंच गळ्यासाठी आपण शोल्डरमधला जो काही अर्धा भाग केलेला आहे त्याच्यातला 1.5 इंच कमी करायचा. म्हणजे आता इथे माझ्याकडे 7 इंच आलेला आहे ना, त्याच्यातून मी 1.5 इंच कमी केला तर उरला किती? 5.5 इंच. तर आपण 8.5 गळ्या लांबीसाठी इथे 5.5 इंचाला शोल्डर लावायचा. ठीक आहे. बॉडी मेजरमेंटच्या अकॉर्डिंग मी हे सगळं सांगत आहे. आता त्याच्यानंतर 9 इंच आला गळा तुमचा, 9 इंच आला तरी पण तुम्ही 1.5 इंच कमी करायचं. लक्षात ठेवा. 8.5 असो किंवा 9 असो गळा. जेव्हा तुमचा 9.5 जातो, गळा 9.5 जातो, तेव्हा तुम्ही 1.25 इंच करा. शोल्डर जो अर्धा काही शोल्डरचा अर्धा भाग केला आहे ना, त्याच्यातून 1.25 इंच करा जेव्हा तुमचा गळा 9.5 असेल तेव्हा. सगळे पॉईंट नोट करून ठेवा. आणि 9.5च्या नंतर 10 इंच जेव्हा गळा येईल तेव्हा आपण पूर्ण 2 इंच शोल्डरमधून कमी करायचं आहे आपल्याला 10 इंच गळ्यासाठी. त्याच्यानंतर आता डीप गळ्यांची ट्रेंड चाललेली आहे. खूप लोक डीप गळा लावतात. मागची पट्टी छोटी असते तेव्हा गळा असतो 10.5 असतो, 11 इंच पण असतो. तेव्हा आपण काय करायचं, हे जे 2 इंच कमी केलेलं आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा अजून आपण 1/2 इंच आतमध्ये जाऊ शकतो. खूप जास्त डीप गळा असल्यावर आपल्याला 11 इंच गळा असल्यावर जो काही शोल्डरचा अर्धा भाग केलेला आहे ना, त्याच्यामधून आपण 2.5 इंच कमी करायचं. पूर्ण 2.5 इंच आपण शोल्डर कमी करून घ्यायचा 11 इंच गळा असला तर. आता तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे. जर आलं नसेल तर मी पूर्ण चार्टच बनवून दाखवते तुम्हाला परत येणाऱ्या व्हिडिओमध्ये की किती गळ्यासाठी किती आहे. हे सगळं मी एक चार्ट बनवून तुम्हाला दाखवेन. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या तुमच्या घरामध्ये. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते. शोल्डरचा अर्धा भाग आलेला आहे 7 इंच. तर मी इथे 7 इंचाला एक रेष ओढली असं सरळ. आता मी हे रिपीट सांगत आहे तुम्हाला. एकदा पूर्ण सांगितले ना, आता परत सांगते एकदा. शोल्डरचा अर्धा आलेला आहे 7 इंच. तर हे जे 7 इंच आहे ना पूर्ण अर्धा, ते आपण कोणत्या गळ्याला लावू शकतो? जेव्हा आपला गळा बोटनेक असतो, जेव्हा आपला गळा कॉलरचा असतो, किंवा आजकाल बंद गळा जे बनवतात ना, त्याला छोटा गळा एकदम बनवतात, हायनेक म्हणतात. हायनेकला
पूर्ण अर्धा शोल्डर लावला जातो जेव्हा आपण आपले बंद गळे बनतात। पूर्ण बॉडी मेजरमेंटवरून जेवढा शोल्डर आला आहे त्याच्यातला अर्धा लावायचा असतो। मग त्याच्यानंतर जितके पण मग गळे डीप होत जातात, खाली खाली उतरत जातात, त्याच्या हिशोबाने हा शोल्डर कमी कमी होत जातो। तर 8 इंचासाठी आपल्याला शोल्डरमधून 1.5 इंच कमी करायचा आहे। 1.5 इंच कमी करायचा आहे जर आपला गळा 8 इंच असेल तर। जर आपला गळा 9 किंवा 9.5 असेल तर आपल्याला 1.25 इंच गळा कमी करायचा आहे, शोल्डर कमी करायचा आहे, एवढा 1.25 इंच। ठीक आहे। आता याच्यानंतर जेव्हा आपला गळा 9.5च्या पुढे 10 किंवा 10.5, 11ला जातो तेव्हा आपण इथे 2 इंच, 10 किंवा 10.5ला 2 इंच जायचं। ठीक आहे। 10.5ला 2 इंच कमी जायचं, असं लिहू का? 2 इंच कमी 10च्या गळ्याला, 10 आणि 10.5ला। आणि त्याच्यानंतर 10.5च्या पण पुढे जर डीप गळा असला, 11 असला, 11.5 असला तर आपण डायरेक्ट या अर्ध्या केलेल्या शोल्डरमधून 2.5 इंच कमी करायचं पूर्ण डीप गळ्याला। असा पूर्ण आपण 2.5 इंच कमी करायचा डीप गळ्याला। 11 किंवा 11.5, 12 गळा असेल तर पूर्ण अर्ध्या शोल्डर मधून 2.5 इंच कमी करायचा। हे आपल्या डीप गळ्याचे झाले। छोट्या गळ्याचं तर तुम्हाला कळालेलंच आहे, छोटे गळे आता बंद गळे असतात, बोटनेक, हायनेक, अजून कॉलरवाल्यांना वगैरे, तर ते वेळेला गळे आपल्याला 2.5 इंचाला जातो। 2.5 इंच जर आपला गळा असला, असा लांबीला मागच्या पाठीमागचा गळा जर 2.5 इंच असला तर आपण बॉडी मेजरमेंटवर जो काही माप येईल त्यातून अर्धा फिक्स घ्यायचा। ठीक आहे। त्याच्यानंतर 4 इंच असो, 5 इंच असो, तेव्हा पण आपण अर्धाच घ्यायचा। 8 इंचापर्यंत आपण 7, 7.5 इंचापर्यंत आपण जेवढा बॉडी मेजरमेंटवर शोल्डर आलेला आहे तेवढाच घ्यायचा। ठीक आहे। 8 इंच जेव्हा आपला गळा येतो, इथे 8 इंच जेव्हा आपल्या गळ्याची लांबी येते त्यावेळेला आपण पूर्ण बॉडी मेजरमेंटून अर्धा जो केलेला आहे ना त्याच्यामधून आपण अर्धा इंच फक्त कमी करायचा, अर्धाच इंच। ठीक आहे। असा आता मी आशा करेन 2-2 वेळा मी समजून सांगितले, तुम्हाला कळालेलं असेल। कळालेलं नाही तरी पण कमेंट करून सांगा। अजून डीपमध्ये तुम्हाला माहिती देण्यासाठी मी चार्ट नक्की बनवणार। त्याच्यानंतर आपण किती मापासाठी गळ्यारुंदी किती लावायची आहे, अजून इथून जो आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी लाईन ओढतो शोल्डरपासून, असा एक बॉक्स बनवतो, त्याचे पण मेजरमेंट असतात की किती मापाला कितीवर लाईन ओढायची। हे सगळे डे बाय डे मी व्हिडिओ घेऊन येत जाईन। प्रत्येक टॉपिकवर व्हिडिओ आणले ना की तुम्हाला पूर्ण सगळ्या मापाचे ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाईल। त्याच्यासाठी मी मुंड्यावर, आस्तींवर, गळ्यावर, गळारुंदी, शोल्डरची रुंदी, हे सगळ्यावर व्हिडिओ एक एक घेऊन जाणार आहे। त्याच्यासाठी चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। काही कळालं नसेल तर कमेंट जरूर करा। असंच छान टिप्ससोबत, मोटिवेशनसोबत माझ्या ताईंना माझ्याकडून काहीतरी शिकण्यात यावं या उद्देशाने मी हे क्लासेस सुरू केलेले आहेत। आवडले असतील तर जाता जाता लाईक जरूर करा, कमेंट जरूर करा। चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका टॉपिकवर।